नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मूग डाळ आणि रव्याचे आप्पे आहेत. पौष्टिक आहेत आणि तुम्ही हे मुलांना डब्यातही देऊ शकता आणि नाश्त्यालाही तुम्ही करू शकता. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. इथे आपण 1 वाटी भिजवलेली मुगाची सालीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, पत्ताकोबी, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि पालक घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि 5-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मुगाची डाळ, रवा, मिरची, लसूण आणि जिरे हे असं रवाळ वाटून घ्यायचे. अर्धी वाटी पाणी घालून हे आपलं वाटून झालेलं आहे. असं रवाळ वाटायचं, कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची. आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालूयात. आणि याला एकदा फिरवून घेऊयात. हे आपलं फिरवून झालेलं आहे, आपण काढून घेऊयात. आता यामध्ये घालूयात पत्ताकोबी, कांदा आणि पालक. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. मुलांना डब्यासाठी पण द्यायला हे छान आहेत. आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे हे आपण आता झाकून ठेवूयात 5 मिनटं. तोपर्यंत मी चटणी करून घेते. बघूयात आता आपलं पीठ भिजलं का. पीठ छान भिजलेलं आहे आणि आपली चटणी पण आता करून झालेली आहे. पीठ भिजलं आहे तोपर्यंत आपली चटणी पण करून झालेली आहे. आप्पे पात्र गरम करायला ठेवूयात. आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूयात आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालूयात. ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आप्पे पात्र आता आपलं गरम झालेलं आहे. आपण आता आप्पे घालून घेऊयात. डब्यासाठी मुलांना तुम्ही देऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स आहेत. आप्पे आपले घालून झाले. थोडं थोडं तेल टाकूयात आणि 5 मिनटं होऊ देऊयात. झाकण ठेवूयात. 5 मिनटं झालेली आहेत. बघूयात. वाव, मस्तच फुगलेले आहेत आप्पे.
आता आपण उलटवून टाकूयात एक एक. चिकटले पण नाही खाली, मस्त झालेले आहेत. मी आता एक एक करून सगळे उलटवून घेते. मुलांना डब्यासाठी तर अतिशय हेल्दी आहेत. आप्पे आपले तयार झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. मस्त. आता आपण सर्व करूयात. मी एक एक काढून घेते. मस्त सगळे काढून घेते. अशा पद्धतीने सगळे आप्पे आपले करून झालेले आहेत. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल, थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कॉमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. हेल्दी खा आणि मस्त रहा. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत.